भारतामध्ये खऱ्या प्रकारचं डिजिटायझेशन का नाही होत? मागे एक कोणतरी मंत्री म्हणाले होते की भारतातले स्टार्टअप्स होणार, काय ग्रॉसरी करतात आणि आईस्क्रीम विकतात आणि चायनासारखे देश रोबोट्स बनवतात, ए आय टेक्नॉलॉजी आणतात. जेव्हा डिजिटायझेशन होतं, डिजिटायझेशनमध्ये मुळे ट्रान्सपरन्सी येते, करप्शन कमी होतं, भ्रष्टाचार कमी होतो. जर समजा डिजिटायझेशन झालं तर जो काही भ्रष्टाचार होतो ऑफलाईन सिस्टममुळे, तो भ्रष्टाचार संपूर्णपणे संपुष्टात येईल किंवा बऱ्यापैकी प्रकारे कंट्रोलमध्ये येईल, कमी होईल. ज्याच्यामुळे ज्या लोकांचे घरं चालतात भ्रष्टाचारामुळे, ते लोक ऑब्व्हियसली डिजिटायझेशनला विरोध करणारच. तुम्ही हॉस्पिटलच्या लाईनमध्ये राहा किंवा सरकारी कार्यालयाच्या लाईनमध्ये उभे राहा, तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि त्या फॉर्म जेव्हा फिजिकली भरावा लागतो, ऑफलाईन पद्धतीने भरावा लागतो, तेव्हा तिथे भ्रष्टाचार चालतो. जर डिजिटायझेशन झालं आणि हे सगळे फॉर्म ऑनलाईन भरता आले तर सिस्टममध्ये ट्रान्सपरन्सी येईल, करप्शन कमी होईल, जे की यांना नको आहे. त्यामुळे भारतात खऱ्या दृष्टीने डिजिटायझेशन होत नाही. डिजिटायझेशनच्या नावाने फक्त इलेक्ट्रिककरण जे आहे ते झालेलं आहे. सिस्टम्स फक्त इलेक्ट्रिक झालेले आहेत, इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत. ट्रू डिजिटायझेशन नाही झालं आहे. ट्रू डिजिटायझेशन जेव्हा होतं तेव्हा ट्रान्सपरन्सी येते, एंड टू एंड डिजिटायझेशन असतं. मध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करा, तो फॉर्म डाउनलोड करून सरकारी कार्यालयात नेऊन प्रिंट सबमिट करा, हे नाही होत. हे जेव्हा होतं आहे समजून घ्या तिथे करप्शनला वाव आहे. करप्शनमुळे तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जा किंवा एखाद्या सरकारी यंत्रणेत जा, ते तुम्हाला सांगणार गुरुवारी या, शुक्रवारी या, उपवास आहे की नवस आहे, सोमवारचा, शुक्रवारचा, रविवारचा. का? कारण यामुळे जेव्हा तो जो ग्राहक आहे सरकारी यंत्रणेचा, त्याला त्रास होतो आणि त्याला करप्शनला सरेंडर करावं लागतं आणि अशा प्रकारे करप्शन सस्टेन राहतं, मेंटेन राहतं. त्यामुळे ट्रू डिजिटायझेशन आपल्याकडे होत नाही आहे, जी की एका काळाची गरज आहे. आणि मग ते स्वतः क्वेश्चन करतात की आमचे आंतरप्रिनर स्टार्टअप्स असे का बिझनेस करतात. हॉस्पिटलच्या रांगेत उभं राहावं लागतं, लोकांना वेट करावं लागतं, तिथे ट्रान्सपरन्सी नाही आहे. तर विचार करा तुम्ही पण या गोष्टीवर, आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा.